नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्ट, शुड आणि हॅव टू या तीन शब्दांचा अर्थ आणि त्याचा वापर इंग्रजी बोलताना कसा करायचा हे समजून घेणार आहोत. मस्ट आणि शुड मित्रांनो, याला इंग्रजीमध्ये मॉडेल वर्ड्स म्हणतात. हे तुमच्या ओळखीचे आहेत, राईट. हॅव टू ही फ्रेज आहे. हॅव आणि टू या दोन शब्दांनी बनलेली ती फ्रेज आहे. हे दोन मॉडेल वर्ड आणि हे फ्रेज. आता मस्ट, शुड आणि हॅव टू याचा अर्थ एकच आहे. एका अर्थाने घेतात की करायला पाहिजे, झालं पाहिजे, केलं पाहिजे या अर्थाने. परंतु मित्र तेवढंच नाही, तर मस्ट, शुड आणि हॅव टू या प्रत्येक शब्दाला त्याची एक छटा आहे, त्याचा एक स्वतंत्र अर्थ आहे आणि ते त्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये ते शब्द वापरले जातात. म्हणजे जर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरला की त्या वाक्याचा अर्थ योग्यरित्या समोरपर्यंत पोचतो. त्यासाठी आपल्याला आधी या तीन शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल. त्यांच्या अर्थांना वेगवेगळ्या छटा कोणकोणत्या आहेत ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. सर्वप्रथम आपण काय घेऊया? मॉडेल वर्ड मस्ट घेऊया. मस्ट या मॉडेल वर्डचा अर्थ कोणत्या अर्थाने वापरतो तर टू इन्सिस्ट. टू इन्सिस्ट म्हणजे आग्रह. टू इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे, हा एक त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा टू ऑर्डर म्हणजे आदेश देणे. आदेश देणे या दोन अर्थांनी मस्ट या शब्दांचा वापर होतो. त्याच्यानंतर आपण शूडचा विचार करूया. शूड हा दुसरा मॉडेल वर्ड आहे. त्याचाही अर्थ करणे असाच आहे, पण त्याला दोन वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये शूड हा शब्द वापरला जातो. तर त्याला कोणते दोन वेगळे अर्थ आहेत? टू सजेस्ट. टू सजेस्ट म्हणजे सूचना करणे, टू सजेस्ट. आणि दुसरा अर्थ आहे टू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षित असणे. अपेक्षित असणे. आता टू सजेस्ट सूचना करणे म्हणजे काय? आपण एखाद्याला सुचवतो की तू हे केलं पाहिजे, तू असं वागलं पाहिजे किंवा तू हे पुस्तक वाचलं पाहिजे, तर ते सजेशन आहे. टू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षित असणं. एखाद्याकडनं एखादी कृती करणं अपेक्षित आहे, त्यावेळी आपण शूडचा वापर करतो. आपण यांचे उदाहरणं घेऊया. तत्पूर्वी आपण हॅव टू या शब्दांचा अर्थ आपण पहिलेच समजून घेऊया. हॅव टू ही फ्रेज जी आहे, हॅव आणि टू या दोन शब्दांनी बनलेली आहे. तिचा पहिला जो टोन आहे, तिला पहिला जो अर्थ प्राप्त आहे तो आहे ड्युटी. ड्युटी म्हणजे काय तर कर्तव्य. कर्तव्य. कर्तव्याच्या भावनेतून जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायला लागते त्यावेळी आपण हॅव टू वापरतो, शूड वापरत नाही किंवा मस्टही वापरत नाही. तर आपल्याला माहिती आहे मस्टमध्ये ऑर्डर आहे, शूडमध्ये सूचना किंवा अपेक्षित असणं आहे. पण ज्यावेळी मला कर्तव्य म्हणून मला एखादी गोष्ट करावी लागते त्यावेळी या दोन्हींचा वापर न करता मी हॅव टू वापरतो. तसं दुसरा अर्थ काय? ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे काय तर बंधनकारक. बंधनकारक. एखादी कृती करणं किंवा एखादी गोष्ट करणं, एखादं काम करणं हे माझ्यावर बंधनकारक आहे. त्यावेळी मला हॅव टूने ते वाक्य बोलायला हवं. तिसरं काय ऑप्शन आहे? तिसरं जे आहे ते नो ऑप्शन म्हणजे पर्याय नसणे. पर्याय नसणे. दुसरा पर्याय नसणे. मला ते करणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय मला दुसरं कोणतं शॉर्टकट नाही आहे, मला ती गोष्ट करायलाच हवी. अशीच जेव्हा सिच्युएशन असेल, अशा पद्धतीचं जेव्हा वाक्य बोलावं लागत असेल त्यावेळी आपल्याला हॅव टूचा वापर करावा लागेल, शूडचा नाही, मस्टचा नाही. राईट. ह्या तिघांचे अर्थ तुमच्या लक्षात आले असेल. आता प्रत्येक शब्दाचा आपण वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य पाहूया, म्हणजे तुमची कल्पना त्या शब्दाबाबतचा अर्थ आणि त्याचा वापर याबाबत तुमच्या मनामध्ये कुठली प्रश्न राहणार नाही, तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल. तर आपण पहिलं घेऊया मस्ट. मस्ट. मस्टचा आपण इन्सिस्ट म्हणजे आग्रह. आग्रह घेऊया. आग्रह या अर्थाने कसं, जेव्हा आपण एखाद्याला आपण बोलतो तू माझ्या घरी येच, तू माझ्या घरी आलंच पाहिजे, त्यावेळी तो एक प्रकारचा आग्रह असतो. मग त्यावेळी आपण काय बोलतो? यू मस्ट कम.
टू माय हाऊस, तू माझ्या घरी येच, तू माझ्या घरी यायलाच पाहिजे, हा आग्रह आहे, राईट. किंवा त्याचा दुसरा अर्थ, दुसरं वाक्य घेता येईल, यू मस्ट गो टू दॅट प्लेस, यू मस्ट गो टू गोवा, यू मस्ट सी गोवा, म्हणजे तू गोवाला गेलंच पाहिजे, ती इतकी सुंदर जागा आहे की तू तिला एकदा भेट दिली पाहिजे, यू मस्ट व्हिजिट गोवा, राईट. तर तो आग्रह आहे. ऑर्डरची वाक्य काय, जेव्हा सपोज ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट तयार करायचा असतो आणि त्याची डेडलाईन असते आणि त्याची डेडलाईन समजा उद्यावर आहे, तर मग आपला बॉस, ज्यावेळी तुमचा बॉस तुम्हाला सांगतो की उद्यापर्यंत आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट केलाच पाहिजे, तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही केलाच पाहिजे, तर त्यावेळी हा एक आदेश असतो. तर त्यावेळी आपण मस्टचा वापर करू शकतो. वी मस्ट फिनिश this project, we must finish this project by tomorrow, आपण उद्यापर्यंत हा प्रोजेक्ट संपवलाच पाहिजे, तो आदेश आहे, त्याच्यामध्ये कोणताही फेरफार होणार नाही. तर ही दोन उदाहरणं आहेत, आग्रह आणि आदेश या अर्थाने जेव्हा ज्या वाक्य असतात त्यावेळी मस्टचा वापर करतो आपण, मस्ट. आता आपण शूडचे उदाहरणं घेऊया. शूडमध्ये काय आहे, दोन अर्थ. शूड एखादी सूचना करण्यासाठी आपण शूडचा वापर करतो, त्याच्यामध्ये आग्रह नाही किंवा आदेश नाही. करायचं असेल तर कर, हे माझी सूचना आहे, या अर्थाने जर वाक्य बनवायचं असेल त्यावेळी आपण शूड वापरतो. तर सूचना करणं, सगळ्यात पहिलं उदाहरण घेऊया. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्ही दररोज इंग्लिशची प्रॅक्टिस करायला पाहिजे, इंग्लिशची प्रॅक्टिस, तू दररोज इंग्लिशची प्रॅक्टिस केली पाहिजे, ही सूचना आहे. यू शुड प्रॅक्टिस इंग्लिश डेली, तू दररोज इंग्लिशची प्रॅक्टिस केली पाहिजे. जर तुला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर तू दररोज इंग्लिशची प्रॅक्टिस केली पाहिजे, हे माझं सजेशन. यू शुड प्रॅक्टिस इंग्लिश डेली. दुसरं उदाहरण आहे, जर तुला स्वस्थ असं राहायचं असेल, जर तुला निरोगी राहायचं असेल तर तू दररोज एक्सरसाइज करायला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज डेली, यू शुड एक्सरसाइज डेली, तू दररोज व्यायाम करायला पाहिजे, ही सूचना आहे. या सूचनेचा अर्थ त्याचा सॉफ्ट आहे हा, कारण की मस्ट हा आग्रह एकदम स्ट्रॉंग शब्द आहे, तर शुड हा सॉफ्ट शब्द आहे, तो काय करतो, सूचना करतो. दुसरा कोणता शब्द आहे, कोणता अर्थ आहे, अपेक्षित असणं, अपेक्षित असणं म्हणून आपण शुडचा वापर करतो. त्याचे काय उदाहरण आहेत, काय घेता येईल आपल्याला. तुम्ही दररोज वेळेवर ऑफिसला येणं अपेक्षित आहे, तुम्ही एखाद दुसरा दिवस उशीर झाला तर चालेल, पण बॉस म्हणतो की तुम्ही दररोज ऑफिसला येणं, दररोज वेळेवर ऑफिसला येणं अपेक्षित आहे. यू शुड कम टू ऑफिस ऑन टाइम, यू शुड कम टू ऑफिस ऑन टाइम, तुम्ही वेळेवर ऑफिसला येणं अपेक्षित आहे, तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही की तुम्ही ऑफिसला उशिरा येणं. सो सॉफ्ट शब्दामध्ये त्यांनी ती समज दिलेली आहे की तुम्ही वेळेवर तुमच्याकडनं अपेक्षित येत आहे की तुम्ही वेळेवर ऑफिसमध्ये आलं पाहिजे. यू शुड बिहेव प्रॉपरली इन द ऑफिस, दिस इज नॉट युअर होम, दिस इज नॉट युअर हाऊस. यू शुड बिहेव प्रॉपरली इन द ऑफिस, ऑफिसमध्ये तुम्ही योग्य वर्तन करणं अपेक्षित आहे, कोणतंही वेडवाकडं वर्तन करणं अपेक्षित नाही. यू शुड नॉट बिहेव रॉंगली इन द ऑफिस, यू शुड नॉट मिसबिहेव इन द ऑफिस, राईट. सो ह्या सूचनांचं उदाहरण आहे, राईट. मग आता हे दोन मॉडेल वर्ड नंतर मस्ट हा स्ट्रॉंग आहे, शुड हा मस्टपेक्षा थोडा सॉफ्ट आहे. तर हॅव टू हा शूडपेक्षाही सॉफ्ट आहे, कारण की तिथे
सूचना अपेक्षित नाही, तर तिथे कर्तव्याची भूमिका आहे, तिथे बंधनकारक असल्याची भूमिका आहे. तर त्यामुळे हॅव टूचा वापर, हॅव टूचे उपयोग असलेली उदाहरणं कोणती, तर ती आता आपण पाहूया. हॅव टूमध्ये पहिला जो टोन आहे तो आहे ड्युटीचा. ड्युटी म्हणजे काय, तर कर्तव्य. कर्तव्य ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून करायचं असतं त्यावेळी आपण हॅव टूचा वापर करतो. त्याचं पहिलं उदाहरण घेऊया की मला माझ्या वृद्ध पालकांची काळजी घ्यायला हवी, घेणं आवश्यक आहे. मला माझ्या वृद्ध पालकांची काळजी घेणं आवश्यक आहे. आय हॅव टू टेक केअर ऑफ माय ओल्ड पॅरेंट्स. इथे काय वापरलं आपण, हॅव टू. कारण की मला ते कर्तव्य म्हणून ती वाक्य सांगायचं आहे. आय हॅव टू टेक केअर ऑफ माय ओल्ड पॅरेंट्स. आता ऑब्लिगेशन, बंधनकारक ज्यावेळी याचं उदाहरण काय होईल की बंधनकारक एखादी गोष्ट, जर तुम्ही ट्रेनमधनं प्रवास करता, जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला तिकीट घेणं हे बंधनकारक आहे, ते काही अपेक्षित नाही, तर ते बंधनकारकाचं आहे. आणि तुम्ही जर तिकीट घेतलं नाही तर तुम्हाला दंड होणार. सो यू हॅव टू बाय ticket. You have to buy ticket if you want to travel in the train. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा आहे तर तुम्हाला तिकीट घेणं बंधनकारक आहे. यू हॅव टू बाय तिकीट इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल इन द ट्रेन, राईट. तर त्यावेळी कुठला त्याच्यामध्ये ऑब्लिगेशन आहे, ते तुम्हाला बंधनकारकच आहे, या अर्थाचं ते वाक्य आहे. आता तिसरा काय आहे त्याच्यामध्ये, तिसरा टोन काय आहे, तिसरा अर्थ कुठला आहे, नो ऑप्शन. तुम्हाला पर्याय नाही, तुम्हाला दुसरं शॉर्टकट नाही, या अर्थाने जेव्हा एखादं वाक्य बनायचं असेल तर त्यावेळी सुद्धा मस्ट जात नाही, शुड जात नाही, बट हॅव टू जातं. ही किंवा आय हॅव टू स्टडी if I want to pass the exam. If I want to pass the exam. जर मला परीक्षा पास व्हायचं आहे तर मला अभ्यास करायला हवा. आय हॅव टू, तिथे मला दुसरा पर्याय नाही. आय हॅव टू स्टडी इफ आय वॉन्ट टू पास दी एक्झाम. सो याच्यामध्ये काय आहे, तिन्ही वाक्यांमध्ये 3 डिफरंट टोन आहे. एक आहे कर्तव्याचा टोन आहे, दुसरा आहे बंधनकारक असल्याचा टोन आहे, आणि तिसरं जे आहे ते अपरिहार्य, म्हणजे त्याला दुसरा ऑप्शन नाही, हा एक टोन आहे. म्हणजे हे 3 वेगवेगळ्या अर्थाची ज्यावेळी वाक्य येतात त्यावेळी आपण हॅव टूने बनवू शकतो. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला आता मस्ट, शुड आणि हॅव टू केव्हा आणि कसे वापरायचे हे कळालं असेल. या आजच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल याबद्दल मला खात्री आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी अशा काही मॉडेल वर्ड्सचा आणि फ्रेजचा तुम्हाला अर्थ आणि उपयोग समजावून देईल. बरं मित्रांनो, मस्ट, शुड आणि हॅव टू यापैकी मस्ट या मॉडेल वर्डचा पास्ट टेन्स काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पहा कसं आहे, कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे, मेचा पास्ट टेन्स माईट आहे, राईट. विलचा पास्ट टेन्स वुड आहे. तसं मस्टचा पास्ट टेन्स काय आहे ह्याची तुम्हाला जर कल्पना असेल तर मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. अन्यथा माहीत नसेल तर तसंही लिहून पाठवा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मस्ट या मॉडेल वर्डचा पास्ट टेन्स काय आहे हे समजावून देईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुन्हा